मी इतक्या जोरात ओरडायचो की साधारण 1 ते 2 किलोमीटर माझा आवाज जायचा. माझे डोळे इतके लाल झाले होते, इतके लाल झाले होते की कोणी बघितलं तर बोलायला याचे डोळे सलिया टाकलेत गरम. अरे बापरे. एवढं डेंजर लाल डोळे झालेले. फिरायला गेल्यानंतर मग नदीमध्ये गेलो आम्ही. नदीमध्ये गेल्यानंतर मला एक बिल्डिंग दिसली मोठी. माझा मित्र आणि मी असं सोबत सोबत गेलो. पुढे जाता मला एक लेडीज दिसली व्हाईट कपड्यामध्ये. ती चालली होती आणि तो रस्ता आला तिथला, म्हणजे स्मशानभूमीच्या मधूनच जायचं होतं आम्हाला. ओके. तर मी असे 2 हात ठेवले आणि ताईचं कसं होतं, एक हात कळशीला, एक हात काकेत हम्म. हंडा होता. तर तिचेही दोन्ही हात एंगेज, माझे पण दोन्ही हात. आम्ही चाललो रस्त्याने. धावत सुटलो ना आम्ही. इतकं धावत सुटलं, साधारण 50 फुटापर्यंत आम्ही धावत गेलो. पण 50 फुटापर्यंत कळशी पण पडली नाही, ताईच्या पण हातातली नाही. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अजून एका नवीन हॉरर पॉडकास्टमध्ये. तर आज आपल्यासोबत आहेत गोपाल दादा वानखेडे. हे त्यांचा हॉरर एक्सपिरियन्स शेअर करायला आलेत आणि ह्यांच्यासोबत भरपूर काही असे किस्से झालेत. ज्यावेळी हे लहान असताना गावी जेव्हा फिरायला जायचे त्यावेळी त्यांच्यासोबत भरपूर काही अशा गोष्टी झाल्यात ज्या ऐकल्यानंतर तुम्ही पण शॉक व्हाल. ह्यांचे काही आता मूवीज पण येतात, त्यांना वेळ नव्हता तरी पण ते एक वेळ काढून आपल्यासाठी आलेत एक्सपिरियन्स शेअर करण्यासाठी. तर हा व्हिडिओ एंडपर्यंत बघा आणि त्यासोबत तुम्हालाही जर पॉडकास्टमध्ये येऊन तुमचा एक्सपिरियन्स शेअर करायचा असेल तर मी माझा नंबर डिस्क्रिप्शनमध्ये आणि ईमेल आय डी पण मेन्शन केला आहे, तिथे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. तर नमस्कार दादा, तुम्ही तुमची स्टोरी स्टार्ट करू शकता. मी मनात्री गाव आहे माझं. शेगावपासून 35 किलोमीटर लांब आहे. तर उन्हाळ्याच्या सुट्टीला आम्ही तिथं जायचो. मी साधारण 4-5 वर्गात होतो त्यावेळेला, म्हणजे साधारण 10 ते 12 वर्षाचा. त्यावेळेला मी इथून गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर मग थोडंसं फिरायचं, इकडे मजा करायची, त्यासाठीच आपण गावाला जातो. बरोबर बरोबर. मला फिरायची खूप आवड, म्हणजे जंगल फिरायची, शेतात जायचं, इकडे जायचं, तिकडे जायचं. तर मी असं करत करत एका मित्र बनवलेला गावामध्ये, त्याच्यासोबत मी गेलो फिरायला. फिरायला गेल्यानंतर मग नदीमध्ये गेलो आम्ही. नदीमध्ये गेल्यानंतर मला एक बिल्डिंग दिसली मोठी मोठी बिल्डिंग. इव्हन इरिगेशन नावाचं एक सिस्टम असते गावामध्ये. शेताला जे पाटाचं पाणी जातं ना, ते बंद पडलेलं होतं सिस्टम. तर ते बिल्डिंग बघून मला ते अट्रॅक्ट झालं की बाबा तिकडे जाऊया, कारण मुंबईतला मी Correct. बिल्डिंग बघितलेला. मला वाटलं इथं काहीतरी बिल्डिंग असेल, तिथं काहीतरी प्लेग्राऊंड असेल वगैरे वगैरे असं. त्याच्या हिशोबाने मी पुढे गेलो तर तो मला म्हणायचा, इकडे नाही जाऊ, आपण तिकडे जाऊ. मी म्हटलं नाही रे, जाऊ चल. तर मी गेलो त्याच्यासोबत. माझा मित्र आणि मी असं सोबत सोबत गेलो. पुढे जाता मला एक लेडीज दिसली व्हाईट कपड्यामध्ये. ती चालली होती. मला तिचं काही म्हणजे मनामध्येच नव्हतं. म्हटलं आपण चाललो तर तसे ते पण चालले असेल. समोर गेलो. समोर गेल्यानंतर तिथे ती लेडीज राईट टर्न घेतलं तिने, म्हणजे एक जी कोपरा असते, काठ असतात नदीचे, त्या काठावरून ती साईडला गेली. मी तिथं थांबलो. तिथं मला एक हिरव्या कलरचं काहीतरी दिसलं, असं बॉल टाईप. म्हटलं बघूया काय आहे, नदीमध्येच बरं. मी तिथं जवळ गेलो. जवळ गेल्यानंतर त्या मुलाने सांगितलं हात लावू नको. म्हटलं नाही रे, बघू काय आहे. मी ते उचललं. लिंबू दिसलं मला ते. ओके. पण ते लिंबू मी हातात घेतलं ना, त्यावेळेला बघितलं त्याच्याकडे. त्याच्यावर अक्षरशः लहान बाळाचा चेहरा काढलेला होता. ओके. म्हणजे एवढा भयानक सीन होता ना तो, की एकदम ताजं लिंबू. आणि आमच्या 5-6 किलोमीटरच्या अंतरावर कुठंच लिंबूचं झाड नाही, नव्हतंच. ओके. आणि बाजार पण आमचा एक आठवडी बाजारच असायचा. त्या बाजारमध्ये जाऊनच आठवड्याभराचं सगळं साहित्य यायचं. असं जाऊन लगेच भाजीपाला घेऊन यायचं तसं नव्हतं. तर मला ते त्यावेळेला काही समजलं नाही. म्हटलं असेल कुठंतरी पडलेलं, घेऊन आलो मी ते. ते घेतलं आणि मी चाललो घराच्या रस्त्याने. मग असं फिरत फिरत घरापर्यंत पोचलो. घरी गेल्या गेल्या मी आजीला सांगितलं. आजी म्हटलं बघ मला काय सापडलं. आजी बोलली कुठून आणलं, काय आणलं, फेकून दे. तर ते मी समजा थोडासा चालण्यामध्ये किंवा ते हातात ठेवण्यामध्ये त्याचा चेहरा थोडासा डॅमेज झालेला. तर मग आजीने ते फेकून दिलं आणि ताकीद दिली की परत असं करू नको, कुठलीही वस्तू उचलायची नाही, लिंबू असो काही असो, बरोबर. हात लावायचा नाही. मग वापस आलो, म्हणजे घरीच आलो. जेवण वगैरे झालं, रात्र झाली, सगळं झोपलो मी. झोपल्याच्या नंतर मला रात्री ताप आला, जोरात ताप भरला असा. मग आजीला वाटलं तू काहीतरी झालं असेल बा, हे काढा वगैरे दिलेला. गावामध्ये कसं दवाखाने नव्हते, नाहीच होतं आमच्या गावामध्ये. तर काढा वगैरे दिला आणि झोपू घातलं समजा. मग दुसऱ्या दिवशी थोडंसं बरं वाटायला लागलं.
त्याच्यानंतर मग डोळे उघडायला लागलो तर डोळे उघडतच नव्हते. डोळ्यामध्ये म्हणजे माझे डोळे आलेले आहे बेसिकली, पण ते मला त्यावेळेला समजलं नव्हतं. म्हटलं काहीतरी झालं, चिपकले डोळ्यात. तर हा आजी हसायला लागली. आजी बोलते, ह्या नाटकं करते हमेशा, काळजी करू नको बोलते, डोळे आलेत, 2-3 दिवसात ठीक होईल. म्हटलं ठीक आहे, बघूयात म्हटलं. तर मग ते गावाला 1 रुपयाचं ते ट्यूब यायचं लसणासारखं, बरोबर. डोळ्यात टाकायचं. त्यांनी काय 1, 2, 3 नाही तर 4थ्या दिवशी डोळे कम्प्लिटली बंद होऊन जातात, म्हणजे क्लिअर होतात. तर ते सगळ्यात रामबाण इलाज होता गावाला. आता ते बंद झालेले आहेत, नाही तर ते डोळ्यावर लय इफेक्ट करतात. तर ते करून बघितलं मी, ते जमलंच नाही. मग दुसरा काही इलाज करून बघितला. आता मला आठवत नाही, माझे आजोबा वैद्य होते, त्यांनी काहीतरी झाडपाला वगैरे असं करून, इथं पान लावायचं, ॲलोवेरा लावायचं, असं करून करून दिवस ढकलत गेले फक्त. ओके. मी तुम्हाला सांगतो, 1 वर्षापर्यंत माझे डोळे तसेच राहिले. 1 वर्षापर्यंत माझे डोळे बसलेच नव्हते. ओके. आणि त्याच्यामध्ये जे काय घडलं तेच तुम्हाला सांगायचं होतं. माझे इतके भयंकर डोळे दुखायचे, इतके भयंकर दुखायचे की मी ओरडायचो. मी इतक्या जोरात ओरडायचो की साधारण 1 ते 2 किलोमीटर माझा आवाज जायचा. म्हणजे ते लिंबू ज्या दिवशी तुम्ही घेतला हां त्या दुसऱ्या दिवशीपासून हा प्रकार चालू झाला. हां. आणि डोळे यायच्या अगोदर तुम्हाला असं फील झालेलं का डोळे दुखतायत वगैरे? नाही का नाही, अचानक? ते ज्या वेळेला लिंबू बघितलं ना मी, ज्या वेळेला बघितलं ना त्याच वेळेला माझ्या डोळ्यात काहीतरी झालेलं. ओके. पण मी लहान होतो, ते ते विसरून गेलो मी, कारण ते माझ्यासाठी खेळणं होतं. करेक्ट. मला माहिती नव्हतं हे काय आहे. मला एक असं वाटलं की खेळणंच आहे काहीतरी, म्हणून मी त्याच्या नादातच, म्हणजे खुशीमध्ये मी घरी घेऊन गेलो. मला वाटलं आता जाताबरोबर आपल्याला शाबासकी मिळणार की काय. तर ते खूप डोळे दुखायचे. डोळे खोलले तर डोळे दुखायचे आतमध्ये, टोचायचं काहीतरी. डोळे बंद केले तर गावामध्ये एक पूर्ण गाय, म्हैस, बैल वगैरे जसे जातात ना रस्त्याने एकसोबत झुंडमध्ये, त्यांचा कसा आवाज येतो तसा आवाज यायचा कानामध्ये. ओके. आणि इतका डेंजर आवाज यायचा की तो सहन व्हायचा नाही. डोळे बंद केले का आवाज चालू, डोळे खोलले का डोळ्यामध्ये टोचायचं. माझे डोळे इतके लाल झाले होते, इतके लाल झाले होते की कोणी बघितलं तर बोलायला, याचे डोळे सलिया टाकलेत गरम, अरे बापरे. एवढं डेंजर लाल डोळे झालेले. मग त्याच्यावर बाकीचा इलाज चालूच होता. आमचे आजोबा होते आणि गावची मंडळी, प्रत्येकजण काही ना काही करून करायचे, बाबा याचे डोळे बरे झाले पाहिजे, बरे झाले पाहिजे. आणि दुपारच्या वेळेला मग ओरडायचो. दुपारच्या वेळेला म्हणजे जसं जसं ऊन चढायचं ना, तसे तसे डोळे डेंजर दुखायचे माझे, जास्त दुखायचे. जास्त दुखायचे आणि भयंकर दुखायचे. ओरडायचोच मी डायरेक्ट जोरात. आणि मी त्यावेळेला साधारण 10 ते 12 वर्षाचा असेल, बरोबर. त्यावेळेला आज मी 40 वर्षाचा आहे. माझं लग्न झालेलं आहे. मला एक मुलगी आहे 16-17 वर्षाची. मला एक मुलगा आहे 14-15 वर्षाचा. ह्या लोकांचा आवाज, ह्या लोकांचं वागणं, बोलणं, हे मी त्यावेळेला अनुभवलेलं आहे. ओके. त्यावेळेला म्हणजे मी 12 वर्षाचा होतो तेव्हा, ज्यावेळी हे डोळे दुखायचे तेव्हा, डोळे दुखायचे तेव्हा सगळं मी आतापर्यंत जे जिंदगी जगलो आहे ना, ती सगळी मला माहिती आहे अगोदरची. त्या टायमालाच मला माहिती होतं की हे असं ओरडतायत, तसं ओरडतायत, अशी मस्ती करतात, तशी मस्ती करतात. अजून पण मी घरामध्ये असं काही घडलं तर एक 10-15 सेकंद मला थांबावंच लागते की हे तर झालेलं आहे माझ्यासोबत, हे तर केलेलं आहे मी, आणि हे तुम्ही हे त्यावेळी तर ऐकलेलं आहे मी. त्यावेळी म्हणजे जेव्हा माझं लग्न पण नव्हतं झालं, त्यावेळी हे झालेलं आहे सगळं. मला इथून असं रक्त हाताने दिसायचं, इथून असं तोंडावरून. आणि नंतर मग मी ज्यावेळेला लग्नाला गेलो, म्हणजे मुलगी बघायला गेलेलो, त्यावेळेला पण असंच झालेलं. त्यांचं घर असं स्लोपमध्ये होतं, कौलाचं घर असते ना, त्यांचे जे बांबू वगैरे होते. तर मी उंच ना थोडासा, मग चालताना काय झालं, तो बांबू इथं कुठेतरी लागल्यानंतर मी असं ते रक्त इथं आलं परत. मी म्हटलं ठीक आहे, आलं असेल. मी ते पुसलं, कारण मी मुलगी बघायला गेलो ना, त्यावेळेचं एक्साइटमेंट वेगळं होतं. करेक्ट. तर ते माझ्या डोक्यात आलं नाही. त्याच्यानंतर मी जाऊन बसलो तिथे. मग मुलगी आल्यानंतर तिला पण तिथं लागलं आणि तिचं पण रक्त इथं असं आलं. त्यावेळेला कुठंतरी माझं बॅकअप माइंडमध्ये काहीतरी आलं की काहीतरी झालेलं आहे, कनेक्शन आहे. हे झालेलं आहे. मी लगेच सांगितलं, ही मुलगी मला पसंत आहे, हिच्यासोबतच लग्न करायचं, बरोबर. मी म्हणजे ही लाईफ जगलेलो आहे. ओके. अजून पण असे काही म्हणजे इन्स्टंट होतात ना, हे मला अगोदरच माहिती आहे. पण आता मला माहिती नाही की आता काय होणार आहे, बरोबर. झाल्यानंतर मला माहिती पडतं की हे आपण बघितलेलं आहे. त्याच्यानंतर 1 वर्षापर्यंत मी तिथंच राहिलो गावामध्ये. नाही ते उद्योग करून बघितले डोळ्यांसाठी.
जमलं नाही. मग बाबा ठीक आहे, आता मुंबईला जा, मुंबईमध्ये चांगले चांगले डॉक्टर आहेत, हम्म. तेच ते इलाज करतील. मग मी मुंबईला आलो. मुंबईला आल्यानंतर एक 2-4 10-12 दिवसात माझे डोळे क्लिअर झाले. क्लिअर झाले म्हणजे काहीच नाही, एकदम नॉर्मल. त्याच्यानंतर मग डेली रुटीन चालू झालं, कामधंदा करायचं. म्हणजे मी शाळा शिकलो 8वीपर्यंत. हम्म. 8वीपर्यंत शिकलो. त्याच्यानंतर मग परत झालं असं की गावाला जायचं आता. ओके. बरोबर. गावाला जाऊया, गावाला 10वीपर्यंत तिकडे काढू. मग मला गावाला पाठवलं. मी परत गावाला आलो. उन्हाळ्याचाच टाईम होता. उन्हाळ्याचा टाईम होता, थोडंसं वय वाढलेलं होतं. हम्म. वय वाढलेलं होतं म्हणजे भीती नव्हती कसलीच, बरोबर. कारण मॅच्युअर झालेलो मी. हां. मग मी गावात गेलो, परत त्याच मित्राकडे गेलो, परत तेच सगळं चालू उद्योग. परत गाव फिरायचं, इकडे फिरायचं तिकडे फिरायचं. त्यावेळेला बाईक पण आल्या होत्या, सायकल्स पण आल्या होत्या. तर मग थोडंसं जास्त झालेलं. त्याच्यानंतर त्या मित्राला एक दिवस घरी बोलवलं. चल म्हटलं परत जाऊ आपण. कुठं? तिकडे जाऊ. नाही नाही बोलते, तुझी आजीला ओरडते, मी तू नेणार नाही बोलते तिकडे. भेटलं नाही. दुसऱ्याला पण मी नेलं असतं, पण त्याला माहिती होतं ना माझ्यासोबत काय झालेलं, म्हणून मी त्यालाच म्हटलं. त्याने 1 दिवस नाही म्हटलं, 2 दिवस नाही म्हटलं, तिसऱ्या दिवशी मी त्याला घेऊन गेलो. हां. घेऊन गेलो तिकडे. तिथं गेल्यानंतर तिथं ती टाकी होती ना पाण्याची, त्याला म्हटलं आता आपण वरती जाऊया. जो खाली जो हंगामा झाला ना, हम्म. आता वरती जाऊ करूया. वरती जाऊया. चल म्हटलं माझ्याबरोबर. नाहीच बोलत होता तो. म्हटलं चल रे. त्या टाकीच्याच बाजूला एक झाड होतं, कसलं झाड आहे ते मला माहीत नाही, अजून आहे. हम्म. तिथं असं आसरा माताचं मांडणूक केलेली आहे असं म्हणतात. म्हणजे आसरा माताचं मंदिर आहे समजा. तिथं जाऊन लोक पूजा वगैरे करतात. तसं कसं आमच्या गावामध्ये एक मान्यता आहे, म्हणजे जनावरांना काही झालं तर त्याचं एक विशेष झाड आहे, त्या झाडाखाली जाऊन पूजा वगैरे करतात. म्हणजे जनावरांचे रोगराई तिथं जाऊन मिटतात. ओके. लहान बाळाला जर काही झालं तर एक विशेष प्रकारचं झाड असते, तिथं जाऊन ते पूजा वगैरे करतात. ते लहान बाळाचं हे होते. एक चिंचेचं झाड आहे, तिथे गेल्यानंतर तुमची ताप आणि हे काहीतरी हे असेल ते असं दूर होतं, असे मान्यता आहेत. असे प्रत्येक ठिकाणचे झाडं आहेत. तर त्या आश्रमाताचं पण एक मंदिर आहे, म्हणजे छोटंसं झाड आहे आणि तिथं एक असं मांडणूक केलेली आहे. म्हणजे तिथे पण रोज पूजा वगैरे होते? रोज नाही होत. ओके. रोज होत नाही म्हणजे कसं, आता गावामध्ये 100 प्रकारचे लोक असतात. हम्म. ज्यांना जे झालं, समजा त्यांना काहीतरी तकलीफ झाली तर ते फलाण्या ठिकाणी जाऊन पूजा करतील. जसं मी तुम्हाला सांगितलं आता की लहान बाळासाठी वेगळं झाड, जनावरांसाठी वेगळं झाड, तसं ते झाड कशाचं तरी असेल. मग त्यांना ज्यावेळेस गरज पडलेली असेल त्यावेळेस तिथं जाऊन कोणी जाऊन पूजा करू शकते, असं ते झाड होतं तिथं. मग तिथं गेल्यानंतर मी वरती गेलो. वरती गेल्यानंतर अशी भयानक टाकी आहे ती की त्या टाकीकडे मला वाटते 5-50 वर्ष झाले असतील, त्याच्यात कोणी गेलं नाही. इतकी जुनी टाकी. कारण नदीचं पाणी संपलं, त्याच्यानंतर गावाला आजूबाजूला वीट भट्ट्यांचे कार्यक्रम चालू झाले. वीट भट्टा जे वीट मॅन्युफॅक्चर करतात त्यांचे ते चालू झालेत. तर त्या नदीकडे कोणी एवढं विशेष देत नाहीत, लक्ष देत नाही. आणि ती नदी आता वाहत पण नाही. त्याच्यानंतर मग वर गेलो आम्ही टाकीवर. टाकीवर गेल्यानंतर तिच्यामध्ये मोठं असा मधाचा पोळा लागलेला आहे. ओके. मोठा एकदम भला मोठा. असं एक नाही, बरेचसे असतील, 2-3 असतील. आणि वर गेलो. त्याची एक विंडो आहे, जी विंडो पूर्ण गाव बघते, म्हणजे त्या विंडोतून पूर्ण गाव दिसते. असेल त्यांचं त्या टायमाचं ते सिस्टम. तर मी तिथं गेलो, तिथं बघितलं सगळं, इकडे तिकडे सगळं वगैरे बघितलं. आणि असंच फक्त नजर गेली हो अशीच लाकडावर. आहे का आता एकदम बारीक तर कोणी बघत नाही ना, आपण सायंटिस्ट तर नाही आहो की काहीतरी बारीक बारीक बघायला. मी असंच इकडे तिकडे बघता बघता माझी नजर गेली एका लाकडावर. एका लाकडावर नजर गेली ना, ते बघितल्या मी दुसऱ्याच मिनिटाला खाली उतरलो डायरेक्ट. ओके. असं भयानक बघितलं मी. मी त्या टाकीवर कधी गेलो नाही. ओके. माझ्या आयुष्यात गेलो नाही. ह्याच फक्त टाईम त्यावेळेला गेलो, त्याच्यानंतर परत कधी गेलो नाही. तिथं असं होतं, त्या लाकडावरती माझं नाव लिहिलेलं होतं. अच्छा. गोपाल दादाराव वानखेडे म्हणून. इतका घाबरलो तुम्हाला सांगतो. धावत डायरेक्ट घरी. ओके. घरी गेलो आणि मला ते म्हणजे जमतच नव्हतं श्वास घ्यायला, इतका धावत गेलो मी. मग आजीनं विचारलं काय झालं. पाठीमागून तो पोरगा आला. आजी बोलली तू काय झालं रे? बोलते हा तिकडे गेलो होतो आम्ही, आश्रमाताचे मंदिर इकडे.
आजी ओरडायला लागली. आजीने 2-3 कानाखाली दिल्या. तुला सांगितलं बोलते तू असं आगाऊपणा करायसाठी तू मुंबईहून इथं आला काय? हां. तुला सांगितलं ना जाऊ नको तिकडे. मग आजीला वाटलं आता हा बिमार पडेल की काय, कारण अगोदर वेगळंच तुम्हाला काहीतरी तिथे जाऊन अगोदर झालेलं आहे. हां. तर त्यांना वाटलं आता हा काहीतरी नवीनच उद्योग करून आला वाटते. त्याच्यानंतर मग मी सांगितलं, म्हटलं आजी असं असं झालं, तिथं माझं नाव लिहिलं आहे. आजीने परत एक कानाखाली दिली. बोलते तुझं नाव येईल कुठं तिथून, 50 वर्षापासून तिथं कोणी गेलं नाही, तुझं नाव कसं काही. आता नवीन उद्योग काय करू नको, संध्याकाळच्या गाडीने घरी जाय, मुंबईला जाय. मग ठीक आहे, आता आजीने म्हटलं असं, लगेच थोडी आजी बोलणार तू निघून जा म्हणून. ठीक आहे, मग तो दिवस निघून गेला. मग दुसऱ्या दिवशी परत ती चर्चा चालू झाली. मग एक माणूस आला असं पप्पांच्या सोबत, जो काम म्हणजे पप्पांच्या वयचा माणूस असेल, तो जनरली येत नाही या साईडला, म्हणजे आमच्या घराच्या साईडला. त्या दिवशी आला. मग त्या आजीने असाच विषय काढला, बाबा हा पोरगा लय आगोपण करते, गेला होता तिकडे, म्हणते माझं नाव लिहिलेलं आहे, तू सांग, म्हणते तो दादा राहतो तुझ्या ओळखीचा होता. मग त्यांनी सांगितलं, बोलते ते इरिगेशनवाल्यांची टीम आलेली गावामध्ये व्हेरिफिकेशनसाठी, की बाबा ही टाकी चालू आहे की नाही आहे, कुठल्या कंडिशनमध्ये काय आहे. त्या टायमाला बोलते गावातले जवान पोरांना घेऊन गेलेली, किंवा सोबत चला मदत लागली तर यांची मदत घेऊ असं. मग तिथं बोलते होऊ शकते दादारावने तिथे याचं नाव लिहिलं असेल, बस एवढंच. बरोबर. एवढं त्यांनी सांगितलं. पण मी बघितलं नाही म्हणते, नाव काढताना मी बघितलं नाही, पण ते त्याला मी सोबत घेऊन गेलो होतो. होऊ शकते त्यांनी काढलं असेल, तुमच्या वडिलांनी नाव लिहिलं असेल. हां असेल, असं काढलं असेल. मग ठीक आहे बोलली. मग आजी बोलली, बाबा तू काय असे धंदे करू नको, सरळ इथून घरी जा, मुंबईला ठीक आहेस तू. बरोबर. मग डायरेक्ट इकडे घेऊन आलो. हम्म. तर सांगायचं तात्पर्य हेच की माझी मुलगी आणि माझा मुलगा हे मी अगोदर विचार केलेला होता. त्या टायमाला ज्यावेळेला मी 4-5 वर्गात होतो ना, त्या टायमाला मला माहीत होतं की मला एक बहीण होती ज्योती नावाची, ती माझ्या अगोदरच वारली. तिला काहीतरी ताप वगैरे आला होता, त्या टायमाला एवढ्या फॅसिलिटी नव्हत्या, तर त्या टायमाला ती वारली. त्याच्यानंतर मला हे माहिती होतं की एक मुलगी आणि एक मुलगा आणि मी आणि माझी बायको हे सगळे आम्ही एकत्र आहोत. त्या टायमाला माहिती होतं. आज ती गोष्ट सत्य निघालेली आहे. त्याच्या हिशोबाने मी माझ्या मुलीचं नाव ज्योती ठेवलं आहे आणि माझ्या मुलाचं नाव रुद्र ठेवलं आहे. ओके. म्हणजे यांच्यासोबत मी लहानपणीच खेळलेलो आहे. हम्म. ते आता मला कुठेतरी फिलिंग येते की नाही आपण यांच्यासोबत राहिलेलो आहे, वागलेलो आहे. म्हणजे पुनर्जन्म टाईप. पुनर्जन्म टाईप. तर दादा तुम्ही गावी म्हणजे सुट्टीला जातात हम्म. आणि हे प्रकार तुम्ही जेव्हा पण सुट्टीला गेले त्याच वेळी झाले, तर तसं म्हणजे त्या 2 वेळा झालं, अजून काही असं झालंय का? झालंय ना. झालंय म्हणजे मी तुम्हाला सांगतो, आमच्या गावाचं नाव मनात्री. मनात्री बुद्रुक आणि मनात्री खुर्द असे 2 गाव आहेत, शेजारी पाजारीत. आणि त्याचा तालुका आहे ते तेलारा, जिल्हा अकोला. शेगावचं गजानन महाराज मंदिरापासून एक 35 किलोमीटर लांब आमचं गाव आहे. तर त्या मनात्री गावाला जुने लोक जादूची मनात्री नावाने ओळखायचे. अजूनही काही जुने लोक आहेत, ती जादूची मनात्री म्हटलं की ओळखतात म्हणजे त्या गावामध्ये बरेचसे असे रहस्य अजूनही आहेत जे उघडलेले नाही आहेत. तर असंच उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही इथून गावाला गेलो. गावाला गेल्यानंतर मग डिसाईड झालं की बाबा गावालाच राहायचं आता. गावाला कारण शाळा बाजूलाच होती. मग 2 भाऊ, माझी मोठी बहीण मायाताई, तिला आम्ही बालाताई म्हणायचो, आणि मी. मग आम्हाला गावालाच शिकायला टाकलं. 2 घराच्या बाजूला शाळा होती, मग आम्ही तिथंच राहायचो. त्यावेळेला नदीतून पाणी आणायचं होतं, म्हणजे पिण्याचं पाणी नदीतून आणायचं. ओके. आणि इतकी बिकट परिस्थिती होती, नदीमध्ये जाऊन खड्डा खोदून पाणी आणायचं होतं. ओके. नवीन खड्डा खोदायचा, त्याच्यातून पाणी चांगलं स्वच्छ होऊ द्यायचं, ते पाणी भरून घरी आणायचं. आमचीच परिस्थिती नाही, अख्खं गाव नदीतून पाणी प्यायचं. ओके. आणि नदी साधारण 1 किलोमीटर लांब, तेवढं पाणी घरी आणायचं रुटीन होता. एक किस्सा आहे, उन्हाळ्याचा टाईम आणि संध्याकाळ व्हायला म्हणजे काहीच मिनिट बाकी समजा असं. मग आजी आम्हाला बोलली, बाळांनो एक काम करा, ते आजोबा गेलेले आहेत आता पाण्यासाठी, तर मग पटकन तुम्ही पण जा धावत, ते आहेत तिथं नदीमध्ये, त्यांच्यासोबत परत या. म्हटलं ठीक आहे, जातो. मग माझ्या ताईने एक हांडा घेतला, एक कळशी घेतली
आणि मी फक्त कळची घेतली पाण्यासाठी. आम्ही गेल्यानंतर रस्त्यामध्ये ना म्हणजे एक आमच्या गावामध्ये स्मशानभूमी नाही आहे, अजून पण नाही आहे. ओके. तर एक असा सुनसान रस्ता होता, तिथंच ते नेऊन गाडायचे किंवा पेटवायचे, ते स्मशानभूमीत झाली समजा. मग तिथून रस्ता होता येण्या जाण्याचा, तिथूनच जायचे सगळे, तिथूनच यायचे. आम्ही पण गेल्यानंतर म्हणजे रस्त्याने चाललो, अर्ध्या वाटेत आम्हाला ते आजोबा भेटले जे पाण्याला गेले होते. पाण्याला गेले, मग त्यांनी आम्हाला थांबवलं, बोलतं पटकन जा, पटकन या, संध्याकाळ व्हायच्या अगोदर, दिवस उजेड आहे तोपर्यंत जाऊन या पटकन, वेळ घालू नका. मग आम्ही निघालो. ते आजोबा घरी गेले निघून. ते घरी गेल्यानंतर आम्ही तिथं नदीत गेलो, पाणी वगैरे भरलं. अंधार झालेलाच, म्हणजे नेमकाच अंधाराला सुरुवात झालेली. आणि आम्हाला साधारण तरी अर्धा तास लागलाच भरायला, म्हणजे अंधार कंप्लीट झालेला निघालो तेव्हा. आम्ही निघालो, दोघे भाऊ निघालो. ताई अशी चालत होती माझ्या बाजूला, मी ताईच्या बाजूला चाललो आम्ही. माझ्या एक कळशी माझी, तिथे माझे दोन्ही हात कळशीलाच, कारण आपल्याला सवय नाही, लेडीजला तरी सवय असते, आपल्याला माहीत नाही ना. तर मी असे 2 हात ठेवलेले. आणि ताईचं कसं होतं, एक हात कळशीला, एक हात काकेत हांडा होता. तर तिचेही दोन्ही हात एंगेज, माझे पण दोन्ही हात. आम्ही चाललो रस्त्याने, अंधारात तो होताच. आणि तो रस्ता आला तिथला, म्हणजे स्मशानभूमीच्या मधूनच जायचं होतं आम्हाला. ओके. तो आम्ही चाललो, तर आमच्या खांद्यावर हात टाकला कोणतरी असं दोन्ही साईडनी, आणि चाललेच. म्हणजे साधारण 20-25 पावलं आम्ही सोबतच चाललो. तर मी ताईला म्हटलं, ताई हात काढ ग. ती म्हणे तू काढ. मी म्हटलं मी नाही, तू काढ पहिले. मग ते आमचं चाललं, तू काढ. मग ताई ओरडली. ताई बोलली, माझे हात तर हांडाकडचे टाईप पकडलेले आहेत, तूच काढ म्हणे हात. मी म्हटलं मी पण पकडलेला आहे. हात कोणाचे आहेत? आम्ही इथं साईडला बघतो तर आमच्या इतकं भयंकर सीन होता ना तो, दोघांचे खांद्यावर असे हात. ओके. जबरदस्त त्याच्यावर केस वगैरे. ते बघितलं ना आम्ही, आमची हिंमतच झाली नाही पाठीमागं बघायची. अच्छा. आणि ते धावत सुटलो ना आम्ही, इतका धावत सुटलं, साधारण 50 फुटापर्यंत आम्ही धावत गेलो. पण 50 फुटापर्यंत कळशी पण पडली नाही, ताईच्या पण हातातली नाही. ताईच्या जवळ तर 2-2 होते, हांडा पण होता, कळशी पण होती. 50 फुटापर्यंत आम्ही धावत गेलो. ओके. धावत सुटलो एकदम. तरी पण ते हात आमचे तिथेच. 50 फुटापर्यंत गेल्यानंतर मग कुठं आम्ही, म्हणजे असेल त्याची ती काहीतरी मर्यादा, तिच्यानंतर तिकडून आम्ही गेल्यानंतर ते हांडा कळशी तिथं खाली आपटली. एक वेश असते, त्या पुढे त्यांचा काही चालत नाही. पण तिथं आपटली आम्ही. आणि आमचा ओरडाचा आवाज, एवढा आवाज गावाजवळच होता ना, लगेच 1-2 जणांनी आलेच समजा. आणि त्यात आम्ही हांडे आपटल्यानंतर मग अजूनच बाबा लोकांना वाटलं की काहीतरी झालंय. ते तिथं गेलो आम्ही बघायला, म्हणजे ते लोक आलेत आम्हाला बघायला. आम्ही इतके घाबरलो होतो ना, आम्हाला काहीच सुचलं नाही. मग नंतर घरी गेल्यानंतर मग ही पूर्ण स्टोरी त्यांना सांगितली. मग ते बोललेले, तुम्हाला आधीच सांगितलेलं, अंधाराच्या अगोदर तुम्ही या. मग आजीला पण ओरडायला लागले की तू कशाला पाठवलं या टायमाला, सकाळीच पाठवायचं किंवा दिवसाच्या अगोदरच पाठवायचं होतं. असं करून अक्षरशः ताप आलेला आम्हाला त्याच्यानंतर. ओके. त्याच्यानंतर आम्ही कधीच त्या रस्त्याने गेलो नाही. म्हणजे गेलो असेल तर साधारण दुपारी, डायरेक्ट असं संध्याकाळी किंवा 4च्या नंतर तर कधीच नाही गेलो आम्ही. ओके. त्याच्यानंतर त्या रस्त्याचे बरेचसे असे किस्से आहेत, ते प्रत्येकाने अनुभवलेले आहेत गावामध्ये. तोच प्रकार कुणाला असं समोरून येताना दिसलं, कुणाला जाताना दिसलं, कुणाचं पाठीमागं आलं, तेच प्रकार दिसले. अच्छा. असं त्या गावात असं काही ना काही आहेच. त्या गावामध्ये बरंच काहीतरी आहे. म्हणजे तुम्हाला सांगतो, त्या गावामध्ये सोनं आहे. सोनं, जे गोल्ड आपण जे गाडलेलं धन बोलतो ना, ते पण बऱ्याच प्रकारे आहे, बऱ्याच मात्राने आहे त्या गावामध्ये. ओके. आणि तुम्हाला पण जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आणि डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या नंबरवरती तुम्हाला जर पॉडकास्टमध्ये येऊन तुम्हाला काही हॉरर किस्से सांगायचे असतील तर तुम्ही नक्की कॉल करा. आणि तिथे माझा Gmail ID पण आहे, तुम्ही तिथे मेल पण करू शकता.